मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एक आहे 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः मार्गदर्शन करतो. 8 जानेवारी 2025 जवळपास सायंकाळी 4च्या पुढचा टाईम झालेला आहे. आपण आता पुणे ते आळंदी मार्गावर आहोत. सकाळचा व्हिडिओ आपण केलेला होता दिनविशेषाचा. आजचा विषय हा जे काही वैद्यक शास्त्राबद्दल, मेडिकल शास्त्राबद्दल, आरोग्यशास्त्राबद्दल, हॉस्पिटलबद्दल काही चुकीचे मार्ग अवलंबून येत आहे, गैरमार्ग अवलंबून येत आहे. डॉक्टरी क्षेत्राला व्यवसायाचं रूप आलेलं आहे, येऊ लागलेलं आहे. याबाबत रावेर तालुक्यात, या अहवाल तालुक्यात साखळी नावाचं गाव आहे. तेथील शिरसाळे व्यक्ती होत्या. त्यांची मुलीला दिवस भरते झाले होते आणि सांगितलं होतं की डिलेव्हरी सीझर करावी लागेल आणि त्यांना त्याबाबत काही घाबरवण्याचा प्रयत्नही झालेला होता. माझ्याकडे आले, माझ्यावर त्यांची श्रद्धा होती. माझ्यावर एवढी श्रद्धा होती का तो की ते माझ्या शब्दाच्या बाहेर नव्हते, वचनाच्या बाहेर नव्हते. मी त्यांना सांगितलं की मंगळ नीचेचं नाही, मंगळ मृत्यूस्थानी नाही, मंगळ षष्टम भावात नाही, मंगळ शनिदृष्टीत नाही. मंगळ हा कुंडलीमध्ये स्वस्थ अवस्थेत आहे आणि तो मंगळ स्वस्थ अवस्थेत असताना तो संतती शेष भाग्यात आहे. म्हणजे माझ्या मते ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने मला जेवढं ज्ञान आहे त्याच्या अनुषंगाने नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे. एकीकडे विज्ञान आणि एकीकडे ज्योतिषशास्त्र. त्या शिरसाळ्यांना अनेकांनी सांगितलं की बोरकर गुरुजींचं काय ऐकतो, अरे डॉक्टरचं ते आहे ते काही कमी जास्त झालं तर काय करशील. बोरकर गुरुजी काही वैद्य नाही, डॉक्टर नाही. आणि मी त्यांना सांगितलं की मी वैद्यही नाही, डॉक्टरही नाही. परंतु त्यावेळेला माझी पत्नी होती. पत्नीनं सुद्धा सांगितलं, कारण तिने डिलेव्हरी स्वतःच्या आईच्या केलेल्या होत्या आणि 2-3 इतर स्त्रियांच्या माहेरी केलेल्या होत्या. त्यावेळेला ती अनुभवसिद्ध होती. तिने पण सांगितलं की सीझर अजिबात नाही, सीझर अजिबात नाही, माझ्याकडे मुलगी द्या. आणि मग आमच्या सौने तिला सरकारी दवाखान्यात नेलं आणि सांगितलं की 4 दिवसांनी डिलिव्हरी होण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या स्त्रीला आमच्याकडे आम्ही ठेवून घेतलं आणि 3 दिवसातच तिची डिलिव्हरी झाली सरकारी दवाखान्यात, नॉर्मलरित्या. सुखात झाली, काहीही तक्रार नाही, काहीही नाही, सहज आणि सुंदर गोंडस अशी कन्या झाली. आता या सीझरला किती पैसे लागले असते, किती त्या मुलीला, कन्येला त्रास झाला असता. सीझर करणं म्हणजे तुमचे 7-8 कप्पे आपले चामडीचे असतात, त्वचेचे असतात, ते कापून गर्भ ओढून काढणे. आता कृत्रिम गर्भ ओढून काढले म्हणजे त्या गर्भाचे सुद्धा आयुष्य कमी होते, माझं असं म्हणणं आहे. आणि सीझर केलं तर तरीही त्या स्त्रीचं, माऊलीचं आयुष्य कमी होते, कारण ते काही साधी गोष्ट नाही आहे आणि ते आयुष्यभराची गोष्ट आहे. बाळ काढणं म्हणजे काही जराशी अर्धा इंचाची जखम नाही आहे. आणि ते एकुलती मुलगी, घरात कामधंदा व्यवसाय करणं, शेतात जाणं वगैरे.
अशा तऱ्हेची ही असताना माझा जो अभ्यास आहे तो खरा ठरला. त्यानंतर एक अशीच केस, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला बोरकर ह्या असतानाच आली होती. त्यांनी सांगितलं होतं की बाळला धोका निर्माण झालेला आहे आणि व्यंग आहे. आता हे 5व्या महिन्यात 4थ्या महिन्यामधली गोष्ट तिच्या, आणि माझ्या बाईने तिचं गर्भ तपासला, म्हणजे पोटावरून लक्षणावरून, आणि मी माझ्या कुंडलीवरून, तिलाही कुंडलीचा अभ्यास होताच. या ठिकाणी मंगळ हा अस्वस्थ अवस्थेतच होता. मंगळ गुरुचा शुभ योग होता, अशुभ कर्तरी योग पंचमात नव्हता. आणि यावर आपण जर बघितलं गेलं तर मंगळ गुरुचा योग, संयोग, शुक्राची दृष्टी असं असताना यावर शुक्राची दृष्टी जी आहे ती या ठिकाणी भाग्यकारक ठरणार होती. भाग्यकारक ठरणार होती. ऑपरेशनचा विचार याच्यात 6ष्टम 8ष्टम स्थानावरून आपण करतो किंवा वयस्थानावरून. 5म स्थानात कुठलाही दोष नाही. संतती अगदी प्रथम पहिलटकरी नसली तरीही सुखाची. बरं, त्या स्त्रीला, त्या ताईंना काहीही वेदना वगैरे काही होत नव्हत्या. माझ्या बाईंनी तिचा कान त्या पोटावर नेला आणि संवेदना जाणण्याचा तिने प्रयत्न केला. मी पण आश्चर्यचकित झालो. आणि तिने सांगितलं की बाळाचे ठोके बरोबर आहे, बाळाचा आवाज आहे, खेळत आहे बाळ. बाळ खेळत असताना बाळाला मात्र उत्सुकता लागलेली आहे. एखाद वेळेस लवकर डिलिव्हरी होईल आणि जर शरीर प्रकृतीची साथ असेल तर नियमित होईल. आणि तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं की ह्या मुलीची डिलिव्हरीसुद्धा सर्वसाधारणपणेच झाली. या मुलीची दृष्टी ही सर्वसाधारणपणे झाली असतानाच माझ्या पत्नीने तिच्या आईच्या वरिष्ठ मुलगी असल्याकारणाने डिलिव्हरी केल्या होत्या. गावातही खेडेगाव होतं, 4 झोपड्याचं, तालुक्याचं गाव फार लांब होतं, 100-125 किलोमीटरवर. अशा अवस्थेत ही ती त्या गावातली दाईन म्हणत होते, डॉक्टरीन म्हणत होते, अशी ही स्वर्गीय निर्मलाबाईची कहाणी मी तुम्हाला सांगत आहे. कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे. आता त्यानंतर माझ्या गळ्यावर अशी गाठ झाली. मला 2-3 डॉक्टरांनी कॅन्सर म्हणून सांगितलं. मी त्यांना सांगितलं ती गाठ दुखत नाही आहे, वाढते निश्चित, पण मला काही तकलीफ नाही आहे, पण ती लहान आहे तोपर्यंत काढून द्यावी अशी इच्छा आहे. मोठे असं टेंगूळ पाठीवर येणं ते दिसणं चांगलं होणार नाही. ते हळूहळू वाढतं एवढी गोष्ट आहे. तरी पण काल मोठं ऑपरेशन करण्यापेक्षा छोटं ऑपरेशन आज करावं. परंतु ती भीती, आणि आमच्या घरी तर MD आमची बाई होती, तिने स्वच्छ सांगितलं की तुम्ही लिहिताना थोडी तिरपीमान करतात, त्या तिरपीमानेचं ठेवण म्हणजे ती घडी पडलेली आहे चामडीला, त्वचेला आणि त्याच्या पाठोपाठ मांसाला. आणि असं करत असताना मी बघितलं
आणि मग सकाळी एका डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर नमस्कार केला. का हो काय आहे काय नाही. म्हटलं बघा तुम्ही आरामात काय बसले. हो म्हणे आज बंद आहे दवाखाना 2 दिवस. मग गिऱ्हाईकाची वाट पाहताय का. हो म्हणे असं ते गमतीनं म्हणाले. म्हटलं चला मग आम्ही गेलो. ऑपरेशन त्यांनी केलं. आता ऑपरेशन त्यांनी इतकं सहजतेनं केलं. कौतुक करावं लागतं त्या डॉक्टरांचं. कारण ते सुपारीच्या वर होतं जाम, असं उंच नव्हतं. मात्र तर जामाचा आकार आपण जर घेतला तर 2-3 इंचाचा असा गोलाकार भाग जर त्यांनी कापला असता तर चामडंही कापलं गेलं असतं आणि मोठी जखम झाली असती. पण त्यांनी काय केलं की बाजूला एक चिरा दिला आणि आगपेटी आहे, आगपेटी आपण म्हणतो, त्याच्यातून आपण तो ड्राप हळूच काढतो तसं त्यांनी ते कोरलं धारदार शस्त्राने आणि तो मांसल भाग बाहेर काढला आणि फक्त 2 का 3 टाके त्यावेळेला बसले. आता याला पण जवळजवळ 18-20 वर्ष झाले. काही कॅन्सर नाही, दुखणं नाही, काही नाही, काही नाही. हा असा अनुभव मेडिकलच्या बाबतीत मला स्वतः आलेला. असं असताना मात्र दुर्दैवाने माझ्या पत्नीचं निधन याच पद्धतीमुळे झालं. जगाचा ठेवा तो हिरवला गेला. ज्ञान समृद्धी ती होती. सगळ्या विषयात ती पारंगत होती. ज्योतिषशास्त्रात गृहिणी म्हणून, स्वयंपाकघराच्या बाबतीत, सामाजिक क्षेत्रात म्हणून, कौटुंबिक सणवार व्रतवैकल्य अगदी नियमितपणे करणारी ती माऊली. 1972 2 जून 1972ला आमचा विवाह झाला. त्यावेळेला विवाहाच्या वेळेला एकत्र जेवावं लागते. त्या पावतर शेवट पावतर आम्ही एकत्र जेवलो. खानावळमध्ये 2 ताटाचे पैसे घ्या, परंतु 1 ताट वडा, पाण्याचा ग्लास एकच द्या. चहा पिताना सुद्धा एकच कप, अर्धा कप ती पित होते, अर्धा कप मी पित होतो. कुठेही आम्ही या 51-52 वर्षात संसाराच्या ती एकटी गेली नाही की मी एकटा गेलो नाही. एकटे गेलो फक्त संडास बाथरूमला, बाकी कुठेही नाही. आज मी तिच्याच पलंगावर निद्रा घेतो. आज जे हे शर्ट घातलेलं आहे, शेवटी जब्बा हा तिला घालता येत नव्हता, पांथरुणावर होती, तोच जब्बा मी घातला आहे. चष्मा तिचाच वापरतो आहे, पलंग तिचाच आहे. मी दिशेचा महत्त्व नाही सांगितलेलं आहे तुम्हालाही, आणि म्हणून 4 दिवसाला तिचे मी मोठे, काही 40 बाय 40 इंचाचे, काही 20 बाय 30 इंचाचे असे अनेक फोटो लावलेले आहेत. मी जिथे जातो तिथे तिची फोटो फ्रेम घेऊन जातो. अगरबत्ती, हार, फुलाचा हार, गाडीत सुद्धा तिचा फोटो आहेच. अशा तऱ्हेने मी तिचं पूजन करतो. तिनं स्वतःच्या सुनांचं डिलिव्हरी, जी लहान सुनबाई होती, अचानक तब्येत बिघडली. पाहुणे म्हणून दुसरीकडे होतो म्हणून त्यांनी दवाखान्यात नेण्याचं नेलं आणि त्या डॉक्टरीनबाईने परकर उचलला आणि हात घालण्याचा प्रयत्न केला. माझ्या बाईने डॉक्टरींचा हात झटकला. तुम्ही मध्ये हात घालू नका असं बजावलं डॉक्टरींना. ती बोलते, चालते, सगळं आहे, पण मामूली थोडंसं तिला भोवळ येते आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही हातमध्ये घालण्याचं काय आहे. तुम्हाला त्यावेळेला सोनोग्राफी करता येते ना, मग हात का घालतात. आणि हात जर घातला गेला असता तर तो मुलगा आता आहे 27-28 वर्षाचा, निधन झालं असतं त्याच वेळेला. मोठ्या सुनेच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार झाला. विचित्र सांगितलं गेलं, विकृत आहे, संडास केली आहे, नाळ गळ्याला लपटली आहे. आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करा टेबलावर, नाहीतर काहीही होऊ शकते. दोघंही मरू शकतात, बाळही मरू शकते. आम्ही नसल्या कारणाने
मुलाने सांगितलं आई वडील येतील तेव्हा आम्ही बघूया. घरी आलं, तिने हात घातलेला होता, पंक्चर केलेलं होतं डॉक्टरांनी, आणि तो बाळ बाथरूममध्ये सटकला. गावच्या डॉक्टरांनी तो स्पिरिटमध्ये माझ्या दाखवण्यासाठी ठेवून राखला होता. नखशिकांत ती मूर्ती होती, लांब नख होते, परिपूर्ण अवयव होते. आणि आज तो जिवंत असता तर आज 25-27 वर्षाचा असता. आज 25-27 वर्षाचा असताना आज त्याचा मुलगा केवळ 12 ते 13 वर्षाचा दुसरा आहे. म्हणजे ह्या लोकांना समोरच्याचे काय नुकसान होईल काय नाही, आपण काय करत आहोत काय नाही. आता अशा लोकांना आपण देवता मानत होतो, प्राणरक्षक मानत होतो, पण काय आहे, कोरोनामध्ये काय केलं गेलं, कोरोनाची लस काय होती, कोरोनाच्या प्रेताची विल्हेवाट काय झाली, किती वजन होतं आणि तिथून प्रेत आल्यावर किती वजन राहिलं, मधला कारभार काय झाला काय नाही. भीतीदायक वातावरण पसरवणं गेलं होतं, काही नव्हतं. माझे वडील वैद्य होते. हा साधा निमोनियाचा प्रकार होता. कोरोना हे नाव होतं, ज्याला डबल निमोनिया किंवा डब्बा निमोनिया म्हणतात. माझ्या मोठ्या मुलाला झाला होता शनी शिंगणापूरला, माझ्या सासरवाडीचं गाव आहे. त्याला असं श्वासोश्वास अटकायला लागला, हे लागला. त्यावेळेला पेंटिड सल्फा 800 सल्फा ड्रग आणि पेनिसिलिन याचा संयोग होता. तो त्यावेळेला जवळजवळ 1.5 वर्षाचा असेल, 2 वर्षाचाही असू शकतो. पाव गोळी त्याला दिली, 4 तासाने पाव गोळी दिली, नंतर रात्री पुन्हा पाव गोळी दिली, सकाळी दिली, आणि तो सकाळी त्याचं घरघर कमी झालं, कफ कमी झाला, तो चांगला हे झाला. आता ती औषधी पण आहे का नाही असा प्रश्न पडतो, कारण मला आज ती लागत होती. परंतु मेडिकलवाल्यांनी सांगितलं की ते औषध नाही, आता दुसरे ड्रग आलेले आहे. ज्या ड्रगाने फायदा होतो, लाभ होतो, रोग दुरुस्त होतो, ते औषधी काल बाह्य का झाली, एक आश्चर्य आहे. एक का खायला काल पाहिजे? स्वस्त रूपात मिळणारी ती औषधी आणि गुणकारी असलेली औषधी हे काय आहे? सिक्विल नावाचं औषध जे वांती थांबवण्याचं असते, त्याबद्दल ती बंद झाली. अशा शिबेजाल बंद झाला, पेंटेड सल्फा, साधी सल्फा बंद झाली. अशा अनेक औषधी ज्या जुन्या पारंपरिक चालत होत्या, त्या सरकारने सुरू ठेवायला हव्या होत्या. त्या कंपनी जसं सांगेल तसं सरकार ऐकते की काय कोणास ठाऊक. संयुक्त ड्रग होते, आता हे संयुक्त नाही, स्पेशल औषधी. आज तुम्ही जरा सर्दी पडशासाठी जर गेले तर निदान कमीत कमी 4 ते 6 प्रकारच्या औषधे लिहून देतात. आणि एक तर कॉमन ॲसिडिटीची तर ठरलेलीच आहे, आणि ती सगळ्यात महाग गोळी. मी एक सर्वे केला या बाबतीत. जी कमी किमतीची गोळी आहे ना, तीच खरी गोळी असते, औषध असते. बाकीच्या पूरक गोळ्या असतात, कुठे बी कॉम्प्लेक्सची गोळी असते, ॲसिडिटीची असते, कुठे कॅल्शियमची असते. अशा प्रकारच्या औषधाचा भरमार केला जातो आणि त्याचा याच्यावर मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो. तर ह्या बाबतीत सरकारने, जनतेने पण जागरूकपणा ठेवायला पाहिजे. एखादा कारकून असतो, बिचारा शिपाई असतो, सरकारी नोकर असतो, त्याच्याकडनं चूक झाली तर काही कोणाचे प्राण हिरवले जात नाही, पैशाचाच प्रश्न असतो फक्त. परंतु त्याला तात्काळ निलंबित केलं जाते, पदावरून हटवण्यात येते. आणि या दवाखान्यामध्ये ICU मध्ये आपण जर बघायला गेले, ICU आणि काय म्हणता पुढचा
क्रिटिकल हॉस्पिटल याच्यामध्ये किती मृत्यू दररोज होतात, किती वर्षाला मृत्यू होतात याची नोंदणी करायला पाहिजे. आणि दवाखान्यात जाताना एक कार्यक्षेत्र असं केलं पाहिजे की तिथे नोंद करायला पाहिजे. जन्म मृत्यूची जशी नोंद होते तशी नोंद व्हायला पाहिजे की आम्ही दवाखान्यात अमुक या ठिकाणी चाललो आहोत. आणि मग हा प्रकार आपण जर पाहायला गेले तर हा प्रकार आपण पाहत असताना कित्येकांचे प्राण जातात, पैसे खर्च होतात, वेळ जाते, नुकसान होते, आर्थिक, सामाजिक, जैविक, प्राणिक अशी. तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हे साधारण कळते की आपल्याला कोणता रोग होणार आहे, कोणत्या रोगाची आपत्ती होणार आहे, काय होणार आहे असं होते. आता ज्योतिषशास्त्रावर अंधश्रद्धा म्हणाल, काही म्हणाल, पण नुसत्या 2 शब्द म्हणून तुम्ही टाळू नाही शकत. आम्ही तर म्हणतो संशोधन करा, आम्हाला मदत करा, आम्हाला सहाय्य करा. आपण प्रत्यक्ष स्थितीमध्ये पुष्कळशे डॉक्टर लोकांनी सांगितलं की काही ऑपरेशन आता बोगस असतात, काही ऑपरेशन चुकीमुळे असं होते. ज्यावेळेला एक डॉक्टर ऑपरेशन करतो क्रिटिकल झालं तो म्हणतो की आता जळगाव, आवेरचा म्हणतो जळगावला जाऊ द्या, जळगावचा म्हणतो नाशिकला जाऊ द्या, औरंगाबादला जाऊ द्या. मग तुम्ही केलं कसं तुम्हाला नाही कळत तर. आणि शेवटी तुम्ही सांगता देवाच्या भरोशावर ठेवा, तर आम्ही पहिल्यांदाच देवाच्या भरोशावर ठेवला असतो. तुझ्या एवढे लाखो रुपये तुला कवर दिले असते, खर्च केले असते, आणि एवढा मनस्ताप आम्ही महिना 15 दिवसाचा केला असता. कारण तुम्हाला समजते ना, तुमच्याजवळ डिग्री आहे, तुमची तज्ज्ञ आहे, सर्टिफिकेट आहे, तुमच्याजवळ ज्ञान संपदा आहे, मग तुम्हाला समजायला हवं. आणि नाही समजत असेल तर मग तुम्हाला डॉक्टरी व्यवसाय करायला तर परवानगी द्यायला नको. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण जर केलं तर शनी हा आपण पाहिला तर दीर्घायुष्य देतो. शनी हा कुंडलीमध्ये जर कुयोगात असला तर गुढ विकार देतो, राहू असला तर एडसारखे विकार देतो. मंगळ हा कुस्थितीत असला तर कॅन्सरसारखे विकार देतो, अपघात भय देतो. बुध, मंगळ आणि शुक्र असला तर पांढरकोट निर्माण होते. बुध, मंगळ असला तर त्वचा विकार होतात, मेंदूचे विकार होतात, मग तर मेंदूचा रक्तपुरवठा थांबवला जातो. रक्ताचे दोष जर असले तर उष्णताजन्य विकार मंगळ दोषामुळे होत असतात. बुध हा डोक्याचा कारक ग्रह, बुद्धीचा कारक ग्रह, त्याच्यात राहू केतू चांडाळ योग आला तर मनुष्य वेगळे होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये हे शास्त्र वेगळ्या पद्धतीने आपण बघायला हवं. कारण हे प्रकरण ज्योतिषशास्त्रात वेगळं आहे. विवाह होत नाही, नोकरी लागत नाही, सुख लाभत नाही, पैसा टिकत नाही, हे विषय वारंवार येत असतात. परंतु ह्या विषयाकडे लक्ष दिलं जात नाही, कारण हे विषय कमी असतात, कोणी विचारत पण नाही. परंतु आमच्यासारखे काही ज्योतिषी एक आपल्याला अनुभव म्हणून आणि एक नवीन ज्योतिषशास्त्र शिकायला मिळावं आम्ही त्याकडे लक्ष देत असतो. असं आपण या ठिकाणी पाहत असताना चंद्र हा मनाचा कारकग्रह आहे. चंद्र शुक्र जर आला तर डोळ्याचे विकार होतात, आणि चंद्र रवी जर या ठिकाणी आला तर अमावस्या तयार होते, आणि मग या ठिकाणी मंगळ आला तर मृत्यू होते. राहू केतू आला तर फाशीची शिक्षा कोर्टाच्या मार्फत देखील दिली जाते. पडण्याचे योग जर असले, जलराशीमध्ये जर मंगळ आला आणि त्या ठिकाणी बुध आला तर पाय घसरून पडणे, डोक्यावर आपटणे असे विकार होतात. पाय घसरून पडणे याच्यासाठी ओऱ्याच्या जागेपासून वाचवा, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करू नका, धोका आहे. बाथरूमच्या पाण्यातही धोका आहे. एक जण डॉक्टर माझ्याकडे आले होते, वयोवृद्ध होते. त्यांना मी 12 वाजता सांगितलं होतं की तुम्ही पाण्यापासून दूर राहा. ते म्हणे मी कुठेच जात नाही झाला, मी फक्तच घरी राहतो, व्यवसाय मी करत नाही, मला वेगळी आहे, मी एकटा घरी राहतो. इथून ते गेले
रात्री 12-1 वाजले असेल, त्यांना बाथरूम लागले. पाय त्यांनी बाथरूममध्ये ठेवला आणि लाईट गेले आणि त्यांचा पाय घसरला. आता हे जे उच्च दर्जाचे श्रीमंताचे लोक असतात त्यांचे नळ मोठे असतात, अगदी 1-1 फुटाचे, 1.5 फुटाचे किंवा 9 इंचाचे अशापैकी जाड मोठे. त्या मस्तकावर, त्या नळाच्या याच्यावर मस्तक आपटलं गेलं, त्याचं प्राण झाले आणि माझी भविष्यवाणी खरी ठरली. आता माझ्याच बाबतीत एका ठिकाणी मी रात्री पाहिलं की मी घसरून पडणार आहे आणि प्लॅस्टर लावावं इतपत पडणार आहे असं मी माझंच बघितलं. तर सर्दी खोकला येत होता. म्हटलं डॉक्टरला दाखवून देऊ, गर्दी असते म्हणून. या ठिकाणी मी 8:45 घरातून निघालो, डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरच्या ह्याच्यावर चिठ्ठी लावली होती, 2 दिवस मी बाहेरगावी जात आहे म्हणून दवाखाना बंद आहे. जाऊ द्या म्हटलं, आता पाहू, 2 दिवस आपण काढून घेऊया. मी परत आलो, त्याच जागेवरून परत आलो आणि घसरून पडलो. कारण जाताना तिथे गाईची विष्ठा पडली नव्हती, पण गाईचं शेंड परत येताना पडलं, ते माझ्या लक्षात आलं. मोठ्या ह्याच्यात मी पडलो. मोठ्या ह्याच्यात पडलं असताना वेदना झाल्या आणि मग थोडंसं बरं झालं. कारण त्या दिवशी स्वर्गीय निर्मलाबाई बोरकर यांच्यातर्फे दत्त मंदिरात दत्तांना काळजीचा मुकुट देण्याचा कार्यक्रम होता. त्या मिरवणुकीत मी, माझा काही पार दुखत नव्हता म्हणून मी त्या मिरवणुकीमध्ये सामील झालो, कार्यक्रमात सामील झालो आणि फिरलो गेलो. पण रात्री मात्र दुःख जोरात झालं. सकाळी सांगितलं, फोटो काढला तर म्हणे त्यावेळेला आले असते, प्लॅस्टर लावलं असतं तर आज ही गत आली नसती किंवा तुम्ही बसून राहिले असते तरी, पण आज हे प्लॅस्टर लावावं लागेल आणि 1.25 ते 1.5 महिना प्लॅस्टरमध्ये मला काढावे लागेल. म्हणजे माझंच भविष्य मीच पाहिलेलं खरं ठरलं. अशा योगाचं आहे. आता माझ्या पत्नीच्या याच्या बाबतीत मी जर शोधन केलं तर ती कन्या राशीची व्यक्ती होती आणि माझ्या कुंडलीमध्ये वृषभ राशीची व्यक्ती होती. काय करावं काही समजत नव्हतं, शोध कसा घ्यावा उमजत नव्हतं. स्वतःवरच ही वेळ आली होती. योगायोगानं तिथलेच पुजारी आले त्यांच्या कामासाठी. सहज विचारलं, म्हणे वृषभ राशीची व्यक्ती आहे आणि मी माझं भविष्य तिथेच ठरलं की वृषभ राशीची व्यक्ती ही मारक आहे. मारक असं नसतात, चांडाळ योगी मनाचा मनुष्य आहे. असा योग असतानाच पंचम स्थानाकडे माझी ते दृष्टी गेली की याच्या मुलाविषयी काय आहे. मी आता त्याचा अभ्यास करायला लागलो. तर हा भोग निश्चितपणे कुठे भोगावा लागेल सांगता येत नाही आणि सांगू पण नाही, ते बरं पण दिसणार नाही. पण भोगणे मात्र निश्चितच अशी कुंडली खात्री देते. असे हे विज्ञान, डॉक्टरी विज्ञान, औषधी विज्ञान या बाबतीत ज्योतिषशास्त्र असते. माझे वडील ज्या वेळेला निघत घरातून त्यावेळेला नक्षत्र चरण पाहून निघत आणि मग तिथून गेल्यावर गावाच्या बाहेर अरण्य होतं. ती वनस्पती त्या नक्षत्रावर तोडून आणत आणि घरात आल्यावर पुन्हा तिला स्वच्छ करून धुवून आणि मग पुनरुपी येणाऱ्या नक्षत्रावर, शुभ नक्षत्रावर त्यांचं ते विघटन, औषधी, काढा, पावडर वगैरे त्यांचं तयार करण्याची पद्धती होती. त्या आमच्या रावेर गाव जवळजवळ निम्मे गाव त्यांच्या हातचं होतं. खेड्यापाड्याचे लोकसुद्धा त्यांच्याकडे येत होते. तेव्हा काही फोटो काढण्याची पद्धत, सोनोग्राफी वगैरे नव्हती, रक्तलघवी तपासण्याची पद्धत नव्हती. हा काळ आपण जर पाहायला गेलं तर 50च्या काळ तर आम्ही पाहिला नाही, लहान होतो. परंतु 60च्या नंतर, 62च्या नंतरचा काळ तर आपण पाहिला. 72ला माझं लग्न झालेलं आहे, त्यावेळेला 21 वय होतं पूर्ण. पत्नी आलेली होती स्वर्गीय निर्मलाबाई, ती पण आश्चर्यचकित होती. ती पण पुढे औषधी तयार करण्यामध्ये बाबांचा हात मदत करत होती, सहाय्य करत होती. अशा योगाचा हा आपण बघितलं असताना
तर ते नक्षत्राच्या चरणावर योगावरती औषधी तयार करत आणि त्याच योगावरती वाटपही करत होते. त्यामुळे त्यांच्या नावावर एकही मृत्यू नाही. 80-82 सालापासून त्यांचे आयुष्य झालं. त्यांना स्वतः एकही रोग नव्हता, संधिवात नव्हता, डोळ्याचं ऑपरेशन झालेलं नव्हतं, शुगर नव्हती, हृदयविकार नव्हता, बुद्धी शाबूत होती. बुद्धी शाबूत होत असताना मात्र 7:30चा शेवटचा क्षण त्यांचा होता आणि त्या क्षणात त्यांचा मृत्यू झाला, निधन झालं. म्हणजे शेवटची 7:30 ग्रासित झाली आणि ते पण ज्योतिषशास्त्र पद्धतीने खरं ठरलेलं आहे. आता या बाबतीत मेडिकल वैद्यकीय, आता मेडिकल आपण म्हटलं तर इंग्रजी शब्द झाला तर खरं तर वैद्यकीयच म्हणायला हवं, कारण वैद्याच्या हातून हे आता डॉक्टरीपेक्षा वैद्य मोठे असं म्हणायला हवं. कारण त्या काळामध्ये आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये जिवंत ठेवले ते वैद्यांनीच ठेवले गेलेले आहे, संरक्षणालाच ठेवलेले आहे. डिलेवऱ्यासुद्धा घरोघरी झालेल्या होत्या. अशा योग असत असतात ना. ज्योतिषशास्त्र आणि वैद्यकशास्त्र याची सांगड घालणारे ज्योतिषी त्यावेळेला होते, सांगड घालणारे वैद्य त्यावेळेला होते आणि म्हणूनच असे सुखावह जनता त्यावेळेला आपण पाहायला मिळत होतो. ऑपरेशन फारसे होत नव्हते, डिलिव्हरी नॉर्मलच होत होत्या. मला नाही वाटत की त्यावेळच्या काळामध्ये रावेरमध्ये एखादी डिलिव्हरी ही अबॉर्शननं झालेली आहे, सिझरनं झालेली आहे किंवा काही गर्भपात झालेली आहे. सुखावं होतं. वा, ज्योतिषशास्त्र, ग्रहशास्त्र या बाबतीत आपण विचार करायला हवा की आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्र कितपत खरं आहे. आता ह्या ज्योतिषशास्त्राच्या आरोग्याचा विषय हा नाही आहे. हा विषय आपण जर गेलो तर लग्न विवाह करतेवेळीसुद्धा मेडिकल पाळणं जरुरीच आहे. एखादी व्यक्ती नपुसक आहे, बाहेर खायली आहे, एड्स आहे, रक्ताचे दोष आहे, दुरुस्त न होणारे रोग आहे काय, याविषयी संसर्गजन्य रोग आहे का, याविषयी तुम्हाला जर कोणी माहिती देत असेल तर ज्योतिषशास्त्र देतील आपल्याला, दुसरं कोणी देणार नाही. म्हणून हे पाहणं लग्न जमवताना अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण एखादी सुनबाई आणली किंवा तुम्हाला मुलगी द्यायची आहे तर आपल्याला ते सगळं बघावं लागणार आहे ना. आरोग्याचा प्रश्न तिथे आहे. पूर्ण आयुष्य, अल्पायुषी, अपघात, एड्ससारखे विकार, कॅन्सरसारखे विकार, महारोगासारखे विकार, कुष्ठरोगासारखे विकार, संधिवाताचे दीर्घकालीन विकार, श्वसनाचे परंपरागत चालणारे विकार, हे जे आपण बघतो तर हे वंशपरंपरा चालणारे विकार असल्या कारणाने मग यांच्यापासून संतती झाली तर ती तशीच होणार आहे. म्हणून ते टाळायचं असेल तर आपल्याला कुंडली मिलनाशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण गुणमिलनात ह्या गोष्टी समजत नाही, हे लक्षात घ्या. तर कुंडली मिलनामध्ये ही गोष्ट समजत असताना विवाहाच्या दृष्टिकोनातून हे पाहणं गरजेचं आहे. तीर्थयात्रेला जात असताना तुम्ही तीर्थयात्रेच्या जात असताना स्नानाने विधी करतात, ते नदीवर स्नान करतात, आंघोळ करतात, पूजापाठ करतात, हे सुद्धा बघून घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला पाण्याचा धोका असेल, पाण्यापासून तुमचा धोका असेल तर अशा ठिकाणी आपल्याला जायला नको किंवा दुरून नमस्कार करायला हवा, दुरून विधी करायला हवे. कारण श्रद्धेच्या ठिकाणी आरोग्य महत्त्वाचं, जीव प्राण महत्त्वाचे, हे पण लक्षात ठेवायला हवं. साधारण जर पाण्यापासून धोका असला तर घरातील बाथरूमसुद्धा धोकादायक असते, म्हणून त्याच्यातही आपण काळजी घ्यायला हवी, हे आपल्याला शिकवत असते. असा योग आपण या ठिकाणी पाहत असताना ज्योतिषशास्त्र तुमच्या संरक्षणासाठी असते, हे लक्षात घ्या. पण या ठिकाणी जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते. याच्यासाठी आपल्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहे या जन्माच्या दिवशीच आपल्याला कळत असतात. म्हणून प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. निधन झालेल्या व्यक्ती, स्वर्गीय झालेल्या व्यक्तींची कुंडली आपण करून घ्यायला हवी.
काहीशे माणसं म्हणतील की फोटो लावू नका आणि कुंडल्या काय करा. फोटो पण लावा आणि कुंडल्या पण करा. एखादा रोग असला ना, घराण्याचा दोष असला तर आपल्याला त्या कुंडलीशिवाय समजणार नाही तर मग मृत्यूला सामोरं जावं लागेल. एकाच घरामध्ये 2-3 आत्महत्या काय करतात, एकाच घरामध्ये कुष्ठरोग काय येतो, एकाच घरामध्ये आंधळेपणा काय येतो, एकाच घरामध्ये तापादी विकार का होतात, एकाच घरामध्ये अपघात का होतात, एकाच घरामध्ये लक्ष्मी टिकत का नाही, एकाच घरामध्ये वाद का होतात, एकाच घरामध्ये संतती का होत नाही, एकाच घरामध्ये 4 मुलं असताना एकाला संतती का होते. हे सगळं प्रश्नाचे उकल आपल्याला जर करायचं असेल तर कुंडली मिलन करूनच आणि सर्वांच्याच कुंडल्या काढून घेणं आवश्यक आहे. असो, आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मला वाटते या व्हिडिओचा प्रारंभाच्या वेळेला मी विसर पडलो असं मला वाटते, म्हणून पुन्हा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. आपण पुण्याहून आळंदीला जात आहोत. आळंदी हे गाव आता लागलेलं आहे आणि आपण आळंदीच्या जिथे आपण थांबलो आहे लॉजमध्ये त्या लॉजकडे जाणार आहोत आणि इथून सकाळी आपण 9ला प्रयाण करणार आहोत. वेळ जमलं तर त्या लॉजमधूनही व्हिडिओ प्रसारित आपल्यासाठी करेलच, परंतु फार दिवस झालेले आहे. कधीचा निघालो आहे घरातून. गोकुळ पाटील चिनावलकर हे सोबत माझ्या आहे. संरक्षणचं कामही ते माझं करतात, आरोग्याचं कामही माझं करतात, माझ्याशी विचार विनिमय करतात, शब्दाला शब्दही देतात आणि शब्दाची किंमत फार मोठी आहे, भावनेची किंमत फार मोठी आहे. जसं एखाद्या वेळेस आपल्याला काही खायला मिळालं नाही, अन्न पोटात मिळालं नाही म्हणजे आपल्याला अन्नाचं महत्त्व कळते. त्याचप्रमाणे म्हातारपणी याच वयात आपण पाहिलं तर शब्दाची साध ही फार मोठी असते. आता मला मनातील गुपित तर कोणाला सांगावं हा एक प्रश्न पडतो. पत्नीला आपल्याला सांगता येते, मन मोकळं करता येते, पत्नी पतीजवळ मन मोकळं करते, परंतु आता हे सगळं समाप्त झालं. आता ते पुनरुपी येणं शक्य नाही. त्याप्रमाणे ज्या वेळेला माझ्या पत्नीचं निधन झालं त्याच्यानंतर 6 महिन्यांनी मला 4 स्थळं आली विवाहाची. त्याच्यात एक प्रोफेसर होते, ते एकुलता एक होता. तिचे वडील वारले होते, तिची आई खूप दुःखमय होती. ती घरातच बसून राहायची, सूर्यसुद्धा पाहायची नाही. पण तिने त्या ताईंनी माझे व्हिडिओ पाहिले आणि तिला उपरती झाली की आपण विवाह करावा यांच्याशी. त्यांच्या भेटीगाठी झाल्या. घरातून होकारही होता, परंतु प्रश्नचिन्ह होते आणि मी नकार दिला. त्यानंतर एक स्त्री तर घरातच आली आणि डायरेक्ट ती म्हणायला लागली. कारण काय ह्या बाबतीत माझं वागणं, माझं चारित्र्य, माझा आहार विहार, माझं बोलणं चालणं, माझं पद प्रतिष्ठा हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कोणालाही न विचारता त्यांच्या मनामध्ये विचार येणं शक्य आहे. त्याबद्दल वाद नाही, त्यांना दोष देता येणार नाही. असा योग असताना आपण आळंदी गाव आलेलं आहे. इथून 2 मिनिटाच्या अंतरावर लॉज आहे, हॉटेल आहे. आता त्याच्यानंतर आपण बसूया आणि नंतर मग मात्र गाडी न काढता पायी फिरण्याचा प्रयोग करूया. कारण इथे गाडी पार्किंग फार कमी आहे आणि पार्किंग महाग आहे. 100 रुपयापासून पार्किंग आहे. सरकारने
गाडी विक्री केली आहे तर पार्किंगची सोयसुद्धा सरकारने करायला हवी. नगरपालिकेवर बंधन हवं. हॉटेल गिटेल दुकानदारावर बंधन हवं की तुमच्याकडे गाड्या येणार तर त्या कुठे उभे राहणार. म्हणून पार्किंगची जी व्यवस्था असेल त्यालाच व्यापाराची परवानगी देण्यात यावी. टू व्हीलर रस्त्यामध्ये लागतात, पार्किंग लागतात, गाड्या लागतात, रिक्षा असतात, मालमोटरी असतात काही. मी गंगटोकला गेलो होतो तर गंगटोकला कुठलीही जी 4 व्हीलर आहे पेट्रोलची तीच छोटी, म्हणजे त्यावेळेला इटिओस होती टोयोटोची, तिलाच परवानगी होती. माल ठेल्याला म्हणजे जो 4 चाकी ठेला असतो तो माल वाहतुकीचा त्याला परवानगी नव्हती. माल मोटर मोठ्यालाही परवानगी नव्हती. छोटा हत्ती मोठा हत्ती म्हणतो त्यालाही परवानगी नव्हती. तुम्हाला पाठीवरून ओझं आणायचं असेल तेवढंच तुम्ही आणू शकता असं गंगटोकच्या नगरपालिकेचं बंधन होतं. त्यामुळे तिथे अशी गर्दी मला कधी दिसली नाही. स्वच्छ सुंदर शहर होतं. त्यावेळेला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई पण सोबत होते. त्यांना फार ते शहर आवडलं होतं आणि म्हणून आम्ही मुक्काम आणि ज्योतिषशास्त्राचं आमचं काम संपल्यावरही आम्ही 4 दिवस अधिक राहिलो आणि यश मिळालं आम्हाला. त्या याच्यामध्ये आम्हाला फार यश मिळालं त्या कार्यक्रमात गंगटोकच्या. असो, आजच्या कार्याचं समापन आळंदी गावात आपण करूया आणि बघूया. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.